नमस्कार. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत. एका शहराच्या स्वच्छतेच्या प्रवासाबद्दल. आणि हे मॉडेल कसं इतर शहरांसाठी एक आदर्श ठरू शकतं ते पाहणार आहोत. प्रश्न तसा सोपा वाटतो नाही का, की एखादं शहर इतकं स्वच्छ कसं होऊ शकतं? पण याचं उत्तर खरं सांगायचं तर खूपच इंटरेस्टिंग आणि प्रेरणादायी आहे. विशेषतः जेव्हा आपण अशा शहराबद्दल बोलतोय जे फक्त स्वच्छ नाही तर स्वच्छतेमध्ये नेहमीच अव्वल असतं. अगदी बरोबर. हे यश काही एकदा मिळवून थांबलेलं नाहीये, ते वर्षानुवर्षे टिकवून ठेवलंय. मग ह्या सातत्यामागचं नेमकं रहस्य काय आहे? चला जाणून घेऊया. तर आपली गोष्ट सुरू होते इंदोरपासून. हे शहर आज फक्त स्वच्छतेचं प्रतीक नाही तर संपूर्ण देशासाठी एक बेंचमार्क, एक आदर्श बनलंय. एक दोनदा नाही तर तब्बल 7 वेळा. विचार करा, 2017 पासून सलग 7 वर्षे इंदूरने भारतातलं सर्वात स्वच्छ शहर म्हणून आपला मान कायम ठेवलाय. ही खरंच एक अविश्वसनीय कामगिरी आहे. मग या यशाची किल्ली तरी काय आहे? तर सगळा खेळ आहे 2 मूलभूत गोष्टींचा. पहिली गोष्ट, शहरातल्या प्रत्येक घरातून कचरा उचलला जातो, म्हणजे 100% डोर टू डोर कलेक्शन. आणि दुसरी तितकेच महत्त्वाची गोष्ट, तो कचरा घरातून बाहेर पडतानाच ओला, सुका आणि घातक अशा 3 प्रकारात वेगळा केला जातो. याच मजबूत पायावर ही स्वच्छतेची अख्खी इमारत उभी आहे. चला आता हे इंदोर मॉडेल जरा बारकाईने पाहूया. याला आपण एका यशस्वी रेसिपीसारखं समजू शकतो, ज्यामध्ये 6 एकदम परफेक्ट घटक आहेत. हे आहेत ते 6 महत्त्वाचे स्तंभ. पहिलं म्हणजे घरोघरी जाऊन कचरा गोळा करायचा आणि शहर बिन फ्री म्हणजे कचरा कुंडी मुक्त करायचं. दुसरं, कचरा 3 प्रकारात वेगळा करण्याची सक्ती करायची. तिसरं, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आधुनिक प्लांट्स उभारायचे. चौथं, लोकांच्या सवयींमध्ये बदल घडून आणायचा. 5वं, नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई आणि दंड. आणि 6वं, या सगळ्यासाठी तंत्रज्ञान आणि फायनान्सचा हुशारीने वापर. चला तर एक एक करून हे सर्व मुद्दे सविस्तरपणे समजून घेऊया. बघा, ही सिस्टम कशी काम करते. 850 पेक्षा जास्त गाड्या आहेत ज्यांना GPS लावलेला आहे. म्हणजे प्रत्येक गाडी कुठे आहे, वेळेवर पोचतीये की नाही यावर कंट्रोल रूममधनं लक्ष ठेवलं जातं. रस्त्यावरच्या बहुतेक कचरा पेट्यास काढून टाकल्यात. त्यामुळे काय झालं, लोकांना कचरा थेट गाडीतच टाकायची सवय लागली. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या गाडीतही ओल्या, सुक्या आणि घातक कचऱ्यासाठी वेगवेगळे कप्पे आहेत. म्हणजे वर्गीकरण तिथेच पक्कं होतं. बरं, कचरा गोळा झाल्यावर पुढे काय होतं? तर ओल्या कचऱ्यापासून बनतो बायो CNG गॅस. आणि या गॅसवर शहरातल्या बसेस चालतात. म्हणजे कचऱ्यातून इंधन आणि सुका कचरा त्याचं 25 पेक्षा जास्त प्रकारामध्ये वर्गीकरण होतं आणि तो विकला जातो. पण हे सगळं यशस्वी होण्यासाठी लोकांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी मग पथनाट्यांपासून ते मोबाईल ॲप्सपर्यंत प्रत्येक मार्गाचा वापर केला गेलाय लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. अर्थात ही प्रणाली फक्त लोकांना विनंती करून चालत नाही. नियम मोडले तर जागेवरच दंड होतो. शिवाय या सेवेसाठी एक शुल्क आकारलं जातं, ज्यामुळे ही व्यवस्था आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनते. आणि हे तर खूपच भारी आहे. ग्रीन बॉन्ड्ससारख्या नवीन आर्थिक संकल्पना वापरून पर्यावरणाशी संबंधित मोठ्या प्रकल्पांसाठी, जसं की सौर ऊर्जा प्लांटसाठी निधी उभारला जातो. म्हणजे सगळीकडून विचार केलेला आहे. ठीक आहे, इंदोरची गोष्ट खरंच खूप प्रेरणादायी आहे. पण प्रश्न असा आहे की जे इंदोरसारख्या मोठ्या शहरात शक्य झालं, तेच मॉडेल बदलापूरसारख्या तुलनेने खूप लहान शहरात काम करू शकेल का? हे एक मोठं आव्हान आहे, नाही का? जरा फरक बघा. इंदोर आणि बदलापूरच्या आकारात जमीन आसमानाचा फरक आहे. क्षेत्रफळ असो किंवा लोकसंख्या, इंदोर खूपच मोठा आहे. एक मोठा महानगर आणि दुसरं वेगाने वाढणारं उपनगर. पण या सगळ्या फरकांमध्ये एक गोष्ट मात्र अगदी समान आहे. आणि ती गोष्ट म्हणजे दोन्ही शहरांसमोर असलेलं कचऱ्याचं आव्हान. वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे कचरा व्यवस्थापन ही एक मोठी समस्या बनली आहे. आणि म्हणूनच याच समान समस्येमुळे इंदूरचं मॉडेल बदलापूर आणि आपल्यासारख्या इतर अनेक शहरांसाठी खूप महत्त्वाचं ठरतं. मग हे मॉडेल बदलापूरमध्ये कसं लागू करता येईल? चला आता यावर नजर टाकूया. यासाठी एक 5 वर्षांची अगदी टप्प्याटप्प्याने पुढे जाणारी योजना तयार करण्यात आली आहे. बघा, हे काही एका रात्रीत होणारं काम नाही. पहिल्या वर्षी फक्त काही वॉर्डांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरुवात होईल. त्यानंतर पुढच्या 2 वर्षात आवश्यक त्या पायाभूत सुविधा म्हणजे मिनी ट्रान्सफर स्टेशन्स वगैरे उभारल्या जातील. आणि मग 3ऱ्या ते 5व्या वर्षात हे मॉडेल संपूर्ण शहरात लागू करण्याचं लक्ष्य आहे. आणि हे सगळं करत असताना आर्थिक बाजू आणि तंत्रज्ञानाचा वापर मजबूत करण्याचं काम तर सतत सुरूच राहील. कोणतीही सरकारी योजना यशस्वी व्हायची असेल तर त्यात लोकांचा सहभाग हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. ही काही एकतर्फी गोष्ट नाही.
हे प्रशासन आणि नागरिक यांच्यातलं एक प्रकारचं पार्टनरशिप आहे, एक करार आहे. हे यश म्हणजे एका गाडीसारखं आहे, जिला 2 इंजिन आहेत. एक इंजिन आहे प्रशासनाचं, ज्याची जबाबदारी आहे धोरण ठरवणं, पैसे गुंतवणं, नियम लागू करणं. तर दुसरं इंजिन आहे नागरिकांचं, घरातच कचरा वेगळा करणं, नियमांचा पालन करणं. जेव्हा ही दोन्ही इंजिनं एकाच वेळी एकाच ताकदीनं चालतात, तेव्हाच बदलाची गाडी पुढे जाते. मग नागरिकांकडून नेमकं काय अपेक्षित आहे? तर काही सोप्या गोष्टी. घरात ओला, सुका आणि सॅनिटरी कचऱ्यासाठी 3 वेगळे डबे ठेवणं. प्लास्टिकचा वापर शक्य तितका कमी करणं. आपल्या सोसायटीच्या नियमांमध्ये कचरा वर्गीकरणाचा नियम समाविष्ट करणं. आणि सर्वात महत्त्वाचं, कुणी रस्त्यावर कचरा टाकत असेल तर त्याला थांबवणं. एक सामाजिक दबाव निर्माण करणं. इंदोरमध्ये आम्ही कचरा वेगळा करतो हे फक्त एक वाक्य नाहीये. ही आता तिथल्या लोकांची ओळख बनली आहे, त्यांच्या अभिमानाचा विषय बनला आहे. जेव्हा एखादं धोरण लोकांच्या सवयीचा आणि स्वाभिमानाचा भाग बनतं, तेव्हाच खरं परिवर्तन घडतं. तर मग इंदोर आणि बदलापूरच्या उदाहरणांवरून जे शिकायला मिळतं ते फक्त त्या 2 शहरांपुरतं मर्यादित नाही. ह्यातले धडे सार्वत्रिक आहेत, ते कुठल्याही शहराला लागू होऊ शकतात. ह्या संपूर्ण मॉडेलचं सार काढायचं झालं तर ते ह्या एका सोप्या सूत्रात आहे: प्रबळ राजकीय इच्छाशक्ती, त्याला नागरिकांच्या सक्रिय सहभागाची जोड आणि ह्या सगळ्याला आधार देणारी एक मजबूत, पारदर्शक प्रणाली. हे तिन्ही घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हा यश मिळणं निश्चितच आहे. यातून सर्वात मोठा धडा हाच मिळतो की योग्य नियोजन आणि सर्वांच्या सहभागाने शहरांचा कायापलट करणं हे स्वप्न नाही, तर एक वास्तववादी ध्येय आहे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न: या मोठ्या प्रवासाची सुरुवात नेहमी एका लहानशा पावलाने होते. मग आपल्या परिसराला, आपल्या शहराला स्वच्छ करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून ते पहिलं पाऊल कोणतं उचलायला हवं? जरा विचार करून बघा.